या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आदिशक्ती महालक्ष्मी दर्शनासाठी कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांसाठी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बिंदू चौक वाहनतळ अड्डा खासगी ठेकेदाराकडे गेला आहे. त्याने महानगरपालिकेने जाहीर केलेल्या रकमेच्या दुप्पट 2 कोटीहून अधिक रक्कम देत हा ठेका आपल्याकडे घेतला आहे. मात्र त्या स्थानिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे 2 भंगार ट्रक या ठिकाणी गेली 8 ते 10 वर्षे उभे असून त्यामध्ये अंडी व्यापारी घाऊक प्रमाणात खरेदी विक्री करण्यासाठी चक्क गोडाऊन म्हणून त्याचा वापर करत आहेत. यासह स्थानिक 8 ते 10 वाहने या ठिकाणी कायमस्वरूपी बंद आहेत, तर रात्रीच्या वेळेत 8 ते 10 वाहने दमदाटी करून भाडे न देता लावली जातात. हे एक प्रकारे पालिकेचे नुकसानच आहे. स्थानिकांनी राजकीय वरदहस्त असल्यामुळे नेमकी कोणाकडे तक्रार करायची असा पुण्याहून आलेल्या ठेकेदाराकडे प्रश्न निर्माण झालाय. या सर्व प्रश्नात त्याची मुस्कटदाबी झाल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे नसल्याने बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचे, खास करून महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची एकार्थी नकारात्मक प्रतिमा सर्वत्र जात आहे. नव्याने आलेल्या प्रतिनिधींनी नगरसेवकांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी प्रवासी वर्गातून आणि नागरिकांमधून होत आहे.